पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवरती गोळीबार, मोहोळला एक गोळी लागली, पोलीस तपास सुरू। भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचा ससून रुग्णालयामध्ये राडा, राष्ट्रवादी वैद्यकीय कक्षाच्या प्रमुखासह पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली, मारहाण केल्याचा कांबळेंकडून इन्कार। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवरती ईडीचे छापे, मुंबईसह 6 ठिकाणी छापेमारी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचं वेळापत्रक तयार, 20-21 जानेवारीला अजित पवार गटाची तर 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी। पुण्यामध्ये आजपासून 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन, गणेश क्रीडा रंगमंच इथे शुभारंभ सोहळा, मान्यवरांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची नावं। नाट्य संमेलनाच्या उद्घाटनासंदर्भात माहिती नाही, नाट्य संमेलनाच्या निमंत्रणावरून अजित पवार यांची प्रतिक्रिया, तर आमंत्रण स्वतः जाऊन दिल्याची आयोजकांची माहिती। मराठा आणि ओबीसी आंदोलकांची आझाद मैदानासाठी रस्सीखेच, 20 जानेवारीच्या आंदोलनासाठी दोन्ही समाजांची मैदानासाठी मागणी, मुंबई पोलिसांना पत्र। मनोज जरांगेंच्या 6व्या टप्प्यातील दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 15 गावांना भेट। रायगडच्या माणगावमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार, दरडग्रस्त तळीये वासियांना हक्काच्या घरांचं वाटप होणार। अयोध्येमधील राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरून हत्ती, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती बसवल्या, राजस्थानमधील गुलाबी सँडस्टोननं बनवल्या मूर्ती। मलंगगडासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावरती असदुद्दीन ओवेसी यांची टीका, मुख्यमंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही, ओवेसींचा हल्लाबोल। अब्जाधीशांच्या क्रमवारीमध्ये गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींनाही मागे टाकलं, जगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीमध्ये अदानी 12व्या स्थानावर। गेल्या 10 दिवसात साईबाबांना 16 कोटींचं दान, 23 डिसेंबर ते 1 जानेवारीच्या दरम्यान 8 लाख भाविक साईंचरणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।